जय शिवराय, जय भीम, जय लवजी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर येथे शिवा तायडे हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती आणि आताचा सदस्य आहे आणि तो आपल्या महाराष्ट्राचे अनाजीपंत माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्यांचा तो एकदम जवळचा निकटवर्ती आहे आणि त्यांनी मलकापूर या शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी महिलांना मारहाण केली। बरं, मारहाण करून ते इथं थांबले नाही, पण पोलिसांनी त्याची काही दखल घेतली नाही। पोलिसांसाठी छोटीशी FIR पण नाही केली। पण हा प्रकार जर महाविकास आघाडीच्या कुठल्या घटक पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने केला असता तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या मुख्य प्रवक्ता आहेत, ज्यांनी उड्या मारत मारत सगळीकडे काढले, अशा माननीय आमच्या चित्रा वाघताई आता का ग बसलं तो आपण। परंतु आपण शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातील माजी आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण ह्यांनी त्यांची जी काही मत व्यतो तुमच्याबद्दल त्यांनी ते व्यक्त केलं, पण तुम्ही त्याला लगेच एका सेकंदात तुम्ही त्याला पलटवार केलात आणि लगेच प्रेस बीज घेऊन तुम्ही लगेच ते मांडायचा प्रयत्न केला। पण मला हे म्हणायचं तुम्हाला, हेच आता तुमच्या BJPच्या कार्यकर्ता आहे जो आपला अनाजीपंत आहे देवेंद्र फडणवीस, त्यांचा तो जवळचा कार्यकर्ता आहे। आता तुम्ही तुमची म्हणजे तुम्ही स्वतः महिला आहात, मग तुम्ही महिलांच्या बाबतीत फार विचार करता, ज्या विद्या चव्हाणांच्या तुम्ही सुनेसाठी लढलात, मग आता ह्या माझ्या छोट्या भगिनीसाठी तुम्ही लढा ना आता। आणि ते पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे, म्हणजे असं कुठं झालं असेल आपण समजू शकतो, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला। पण कुणी तुम्ही तुमच्या सकाळपासून मी बघतोय की कुणी त्याच्या प्रतिक्रिया दिली नाही। आणि चित्रवाघ तुम्ही जे महिला असल्याचं जे तुम्ही भांडवल करता, तुम्ही दुसऱ्यांवर लगेच आगतोड मारायला लागता तुम्ही, तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे, राहुल प्रियंका गांधी सेनेच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की आमच्या या भगिनीसाठी आपण लढा द्यावा आणि त्या शिवा तायडेला त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही तुम्हाला मागणी करतोय। आणि आता बघायचंच आम्हाला की BJPची किती दुटंबीपणा आहे हा जनतेला आता कळत चुकलेला आहे। आणि तुमच्यासारख्या नेत्या ह्या फक्त आरोप करण्यापुरते ठेवल्यात, हे लक्षात आले लोकांना, हे लक्षात ठेवा। त्यामुळे माझ्या सगळ्या दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी सगळ्या समाजाला माझी विनंती आहे, यावेळेस काय झालं तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं, एवढं लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।